नमस्कार मित्रांनो. जर तुम्ही बी-एड करायचा विचार करत असाल किंवा नुकतेच बी-एडला ॲडमिशन घेतले असेल, तर तुमच्यासमोर 2 मोठे प्रश्न नक्कीच आले असतील. मी कोणती मेथड निवडू आणि माझे मीडियम कोणतं असावं? बऱ्याचदा विद्यार्थी काय करतात, माझ्या मित्राने इंग्रजी माध्यम घेतले म्हणून मी पण घेतो किंवा या कॉलेजमध्ये हीच मेथड उपलब्ध आहे म्हणून मी ती निवडतो. पण मित्रांनो, हीच ती मोठी चूक आहे, जी पुढे जाऊन तुमच्या सरकारी किंवा खाजगी नोकरीच्या संधी संपवू शकते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत की बी-एडमध्ये योग्य मेथड आणि मीडियम निवडणं हा लाईफ चेंजिंग ठरू शकतं. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बी-एड बी-एडला मेथड योग्य निवडणे गरजेचं आहे का? त्या अगोदर मेथड म्हणजे काय ते समजून घेऊया. मेथड म्हणजे अध्यापन पद्धती. सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही शाळेत कोणता विषय शिकवणार आहात. उदाहरणार्थ गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल किंवा भाषा विषय. ही निवड करताना पुढील काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. पहिलं आहे तुमचं ग्रॅज्युएशन. तुम्ही बी-ए, बी-एससी, बी-कॉम कशामधून ग्रॅज्युएशन केले आहे त्यानुसारच तुमची मेथड ठरते. जर तुम्ही चुकून तुमच्या पदवीशी न मिळती-जुळती मेथड निवडली, तर भविष्यात तुम्ही शिक्षक भरतीसाठी उदाहरणार्थ पवित्र पोर्टल किंवा खाजगी शाळांमध्ये अपात्र ठरू शकता. तुमची आवड. तुम्हाला स्वतःला कोणता विषय मुलांसमोर मांडायला आवडतो? कारण ज्या विषयात तुमची पकड मजबूत आहे, तीच मेथड तुम्हाला उत्तम शिक्षक बनवू शकते. नोकरीच्या संधी. काही विषयांना उदाहरणार्थ इंग्रजी, गणित, विज्ञान शाळांमध्ये नेहमीच मागणी असते. त्यामुळे तुमच्या ग्रॅज्युएशनचे विषय आणि शिक्षकांची मागणी याचा ताळमेळ बसवणारी मेथड निवडणे गरजेचे आहे. त्यानंतर बी-एडला मीडियम योग्य निवडणे गरजेचे आहे का? मीडियम म्हणजेच तुमच्या शिक्षणाचे माध्यम. तुम्ही बी-एड मराठी माध्यममधून करणार की इंग्रजी माध्यममधून करणार ते तुम्हाला निवडायचे आहे. शाळांचे प्रकार. सध्या आपल्याकडे सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळा झपाट्याने वाढत आहे. जर तुम्ही इंग्रजी माध्यम निवडलं तर खाजगी कॉन्व्हेंट शाळांमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये नोकरी मिळवण्याची शक्यता खूप वाढते. तुम्हाला जर का सरकारी नोकरी करायची असेल, जर तुमचे ध्येय हे जिल्हा परिषद शाळा किंवा शासकीय शाळांमध्ये मराठी माध्यमातून शिकवण्याचे असेल, तर मराठी माध्यम हेच तुमच्यासाठी योग्य ठरेल. पण लक्षात ठेवा, आता सरकारी शाळांमध्येही सेमी इंग्रजी सुरू झाले आहे, त्यामुळे इंग्रजीवर पकड असणाऱ्यांना जास्त प्राधान्य मिळते. तुमची भाषिक क्षमता. केवळ इंग्रजीला खूप स्कोप आहे म्हणून इंग्रजी माध्यम निवडू नका. जर तुम्हाला इंग्रजी भाषेत उत्तर लिहिताना किंवा बोलताना अडचण येत असेल, तर बी-एडचा निकाल बिघडू शकतो. त्यामुळे ज्या भाषेत तुम्ही कम्फर्टेबल आहात तीच भाषा निवडा व नंतर हळूहळू तुमचं इंग्रजी सुधारा. चुकीची निवड केल्यास काय नुकसान होऊ शकते? पहिलं, तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा टी-ई-टी, टेट पास होऊनही कागदपत्र पडताळणीच्या वेळी अपात्र ठरू शकता कारण तुमचं ग्रॅज्युएशन आणि बी-एडचे विषय मॅच होत नाही. दुसरं, खाजगी शाळांमध्ये इंटरव्ह्यू देताना जर तुमच्या माध्यम आणि तुमची बोलण्याची भाषेत तफावत असेल, तर तो रिजेक्शनचा मोठा एक कारण बनू शकते. थोडक्यात सांगायचं तर बी-एडची मेथड तुमच्या ग्रॅज्युएशनच्या विषयावरून ठरवा आणि मीडियम हे तुमच्या भाषेवरील प्रभुत्वावरून आणि भविष्यात तुम्हाला कोणत्या प्रकारच्या शाळेत काम करायचे आहे यावरून ठरवा. कोणाच्याही दबावाखाली किंवा देखाव्यासाठी हा निर्णय घेऊ नका. तुम्हाला बी-एडच्या मेथड निवडीबद्दल काही शंका असेल तर तुमचे ग्रॅज्युएशन कशात झाले ते खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुम्हाला योग्य मेथड सुचवण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या बी-एड करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच करिअर गायडन्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.